नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी अगदी मार्केटसारखे पॅकेटमध्ये मिळतात तसे वेफर्स. हे वेफर्स अगदी बाजारात पॅकेटमध्ये मिळतात तसेच आकर्षक आणि चविष्ट देखील आहेत. तर असे हेल्दी आणि चविष्ट वेफर्स तुम्ही तुमच्या मुलांना नक्की करून घाला. अगदी सोप्या पद्धतीनं आणि अगदी कमी वेळात मी ही रेसिपी शेअर केलेली आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता इथे मी 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत. मोठे मोठे असे बटाटे मी घेतलेले आहेत. त्यांची सालं काढून मी पाण्यामध्ये असे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. तर एका टोपामध्ये मी स्टीलच्या एका मोठ्या टोपामध्ये ज्यामध्ये 1 कळशी पाणी मावेल असा टोप ठेवा तुम्ही आणि त्या टोपामध्ये तुम्ही पाणी गरम करायला ठेवा. तोपर्यंत आपण बटाटे किसून घेऊ. तर अशा पद्धतीने मला डिझाईनचे वेफर्स बनवायचे होते म्हणून मी ही अशा पद्धतीची किसणी वापरून अशा पद्धतीने मी वेफर्स काढलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे थोडेसे जाडसर असे आपल्याला वेफर्स काढायचे आहेत. एकदम पातळ असे काढायचे नाही. तुम्ही जाडी बघू शकता वेफर्सची थोडेसे जाड आहेत. तर अशा पद्धतीनं सगळे वेफर्स मी 1.5 किलो बटाटे सगळे किसून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या पाण्यामध्ये मी हे ट्रान्सफर करते. हे किसलेले बटाट्याचे वेफर्स आपल्याला 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यामधलं सगळं जे स्टार्च आहे ते सगळं निघून जाईल. तर अशा पद्धतीने 2 ते 3 पाण्यानं मी भांड्यामध्ये पाणी घेऊन अशा पद्धतीनं धुवून घेतलंय, जेणेकरून ते स्वच्छ होतील एकदम. तुम्ही बघू शकता पाणी एकदम स्वच्छ दिसतंय. अशा पद्धतीने हे धुवून घेतलेत आणि ह्याच टोपामध्ये मी ठेवून दिले. तर दुसरीकडे मी इथे ज्या टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये 1 चमचा मीठ घातले आणि एक छोटासा तुरटीचा खडा मी टाकलेला आहे. तुरटीचा खडा खडा टाकण्याची जी व्हिडिओ होता तो स्किप झाला. तुम्हाला दाखवते हे बघा. अशा पद्धतीने एवढा तुकडा मी तुरटीचा यामध्ये टाकलेला आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे पाण्यामधले जे वेफर्स आहेत आपण ठेवले होते ते यामध्ये आपल्याला घालायचे आहेत. सगळे वेफर्स मी यामध्ये घालून घेते. अशा पद्धतीने हे वेफर्स केल्यानंतर अजिबात काळे पडत नाहीत किंवा थोडंसं ऊन लावून घरी सुकवले तरी चालतील. मी अगदी थोडंसं 1-2 तासांसाठी उन्हात ठेवले होते आणि नंतर मी हे घरीच सुकवलेले आहेत. तरी देखील हे वेफर्स काळे अजिबात पडलेले नाहीत. तर अशा पद्धतीनं याला हळू हे पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे आहेत. दुसरीकडे आपल्याला हे वेफर्स काढण्यासाठी एक चाळण घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं मी एक शिबडं घेतलेलं आहे आणि ते एका ह्याच्यावरती ताटावरती ठेवलेलं आहे. म्हणजे आपण जे वेफर्स नंतर काढणार आहोत ते आपल्याला त्यामध्ये काढायचे आहेत. गॅस मोठा ठेवायचा आणि हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने याला वर-खाली करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे वेफर्स व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित शिजले जातील. तर तुम्ही बघू शकता खळखळ अशी ही उकळी येते. अशा पद्धतीनं आपल्याला बरोबर 5 मिनिटं घड्याळ लावून ही उकळी काढायची आहे, जेणेकरून आपले जे वेफर्स आहेत ते व्यवस्थित शिजले जातील. मोठा गॅस ठेवलेला आहे मी, फुल गॅस ठेवलेला आहे. पूर्ण रेसिपी होईपर्यंत मी पूर्ण हे बटाटे हे होईपर्यंत पूर्ण गॅस मी ठेवलेला आहे. तर तुम्ही ते बघू शकता अगदी खळखळ अशी उकळी यायला लागली आणि बरोबर 5 मिनिटं आपली झालेली आहेत. त्यानंतर आपण याला एका वेफर्सला आपण बघू की हा शिजलेला आहे की नाही. तुम्ही बघू शकता वेफर्स तुटतोय. हा तुटलेला आहे वेफर्स, त्यामुळे हा व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण मगाशी जे शिबडं घेतलं होतं, त्यामध्ये हळू आपण हे वेफर्स काढून घेणार आहोत. तर हे मी बाजूला घेऊन पूर्ण वेफर्सचं जे पाणी आहे ते त्यामध्ये ओतून सगळे वेफर्स मी या शिबड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने थोडासा वेळ लागतो, तेव्हा एकदम याला बाहेर बेसिनमध्ये ठेवून हे ओतून द्यायचं आहे यामध्ये. तुम्ही बघू शकता अगदी एकही वेफर्स तुटलेला नाही. किती सुंदर एकदम छान असे झालेले आहेत. व्यवस्थित शिजलेत आणि व्यवस्थित असे मोडले देखील अजिबात नाहीत. तर हे सुकवण्यासाठी मी खाली एक चटई टाकलेली आहे आणि चटईवरती एक मी ओढणी टाकलेली आहे स्वच्छ अशी आणि त्यानंतर यामध्ये अशा पद्धतीनं सगळीकडे हे बटाट्याचे वेफर्स पसरवून घेते. तर अशा पद्धतीनं एकच ऊन फक्त आपल्याला याला काढायचं आणि जरी उन्हात तुम्ही बनवत नसाल, घरी बनवत असाल, तरी देखील तुरटी टाकल्यामुळे हे वेफर्स काळे पडत नाहीत. अशा पद्धतीने मी हे सगळे वेफर्स चटईवरती एका ओढणीवरती व्यवस्थित असे सुकत घातलेले आहेत आणि व्यवस्थित असे हे छान दिसत आहेत
आणि याला ऊन अजून आलेलं नाही. तुम्ही थोडं ऊन आलेलं आहे. बघू शकता अगदी हलकं 1-2 तासांसाठीच ऊन येतं. तर इथे मी हे पापड सुकत घातले आहेत. तर अशा पद्धतीनं 2 तासांसाठी सुकत घालून नंतर मी हे पापड घरीच सुकवलेले आहेत. अशा पद्धतीने हे वेफर्स तुम्ही एकदा नक्की करून बघा. आता गरमीचा मोसम असल्यामुळे हे पापड लगेच सुकतात. अगदी 2 दिवसात हे घरी तुम्ही पंख्याच्या वाऱ्याखाली देखील 2 दिवसाच्या आतमध्ये हे सुकले जातात. इथे तुम्ही बघू शकताय अगदी सुंदर असे हे वेफर्स झालेले आहेत. अगदी छान असे मुलांना अशा प्रकारचे वेफर्स खूप आवडतात. हे तळायचे आणि यावरती पेरी-पेरी मसाला घालून मुलांना जर दिला तर ते बाहेरचे वेफर्स किंवा कुरकुरे मागणार नाही. तर अशा पद्धतीने हे वेफर्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.